तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला. चेकआउट दिस प्लेस मॅन. कॉपीराइट सीन ब्रो, कॉपीराइट. मी काय बोलतोय? बोल ना, काय बोलतोस? तू चालू कधी केलं? काय मगाशीच केलं मी चालू. मला वाटलेलं पूल वगैरे तर आहे जरा फोन कर त्याला. ठीकठाक. 4.5-5 फुटाचा. हा ठीक आहे, काय नाही. आमची माणसं कुठे गेली? चेंज वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलो. इथे ना यांची छोटासा किचन आहे यांचा. असं किचन आहे आणि किचनच्या इथे सिटिंग एरिया ठेवला आहे यांनी खाण्यासाठी. इथे रेवदंडा किल्ला, मुरुड किल्ला आणि कोर्लई किल्ला, हे 3 किल्ल्यांची यांनी इथे मस्त असं फ्रेम करून माहिती लिहून ठेवली आहे. काय बाळू, काय बोलतो? काय नाही ना. ॲम्बिशन एकदम असं चांगलं आहे. क्या बोला तूने? ॲम्बिशन एकदम असं चांगलं आहे. ठीक आहे, तर चहाची वाट बघत थांबलं आणि सगळ्यांची तोंड बघा. सगळा कारभार उचलला आणि आम्ही चाललो. हा त्यात टाकून दे. आणि हा चिंबोरा मोठा आहे. पकडणार वन आता दिसत नाही. जाऊ दे. सोड. चिंबोरा आहे इथे. सोड. जाऊ दे, सोड. बिचारायला मुक्ती दे. अजून लय लहान आहे तो, पोटात जायला कोणाच्या. जा रे बाबा, जा तू. जा नांग्या. पहिली डुबकी रोहननी घेतली. माझा फोन चालू होता म्हणून दिसला नाही. आपण बुटक्याला ढकलायच्या फिराक मध्ये होतो. काय बोलतोस? गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 8:30. आमची आता मॉर्निंग झाली. च्या गावात हे रात्री तर दिसलं नाही यार. हे काय केलेलं आहे? लोकांच्या यूज झालेल्या बॉटल्स भाई, या लोकांनी जाम भारी यूज केलेत. तर विषय असा आहे, सकाळ झाली आहे. आम्ही आता ऑलमोस्ट आम्ही 2-3 जण उठलो आहे. त्यात आम्ही आलो आहे पूलजवळ. रात्री हा तुम्हाला एरिया काय एक्सप्लोअर करायला भेटणार आहे. हे आमचं कॉटेज आहे, इथे आम्ही राहतोय. खालचा रूम आहे आमचा. इथे पण रूम्स आहेत आणि हा ॲक्च्युली एरिया आहे ना पूर्ण हा डोंगर आहे. उतरतो डोंगर आणि बरोबर एकदम पायथ्याशीच आहे डोंगराचा हा पूल. 2 जण येऊन बसले इथे. पण आई शपथ, मी रात्री झोपलो 12:30-1 वाजता. त्यानंतर मी 3 वाजल्यापासून सारखं उठून, मला असं वाटतंय की भरपूर असे वाजून गेले. हे बाई, इथे स्पंदन पडला. पूल आहे, मजा आली यार. पूल पण एक नंबर आहे. आणि ते रात्री असं आहे ना, प्रॉपर समजत नव्हतं. पूर्ण काळोख होता आणि व्ह्यू बघा यार तुम्ही, खतरनाक. समोर बघा. आय आय ओय होय,
कडक. तर मित्रांनो एन्जॉयमेंट फुल आहे. वाजलेले आहेत 3:30 आणि आत्ता निरोप घेण्याचा वेळ आलेला आहे. तर कसं आहे, अर्धी पब्लिक तिथे आहे, एन्जॉय करते त्यांचं आणि आम्ही पूलमध्ये एन्जॉय करतोय. विषय असा आहे की पूलमधून निघायची इच्छा अजिबात होत नाही. 6-7 वाजवायचा विषय चालू आहे. तर बघूया काय होतंय ते. फुल ऑन एन्जॉय. जाता जाता टाइम झालाय आपला. अर्धा तास आहे आमच्याकडे आणि फुल ऑन मचाव चालू आहे अर्ध्या तासात. शेवटी आहे ना कसं आहे, जेव्हा आपण रिसॉर्टला वगैरे जातो त्या टायमाला, निघायच्या टायमाला जी मजा असते ना, आई शपथ बोलू ना. हे बा भाई खेळक बोले तो. तर मित्रांनो हे असं असतं. आम्ही जेव्हा रिसॉर्टला येतो त्या टायमाला आमचे आहेत ना, हे असं असतं. काय फुल ऑन चाव. पाऊस पण लागलाय आणि पब्लिक फुल ऑन एन्जॉय करते. इथे आमच्याबरोबर 2-4 फॅमिलीज आहेत, तर ते लोकही एन्जॉय करतात. आणि जवळपास असं बोललं गेलं तर आमच्यावर इथे एक जण होता जो आमचा खास मित्र आहे, आमच्याबरोबर लहानपणापासून आहे आणि त्याचाच फोन येतोय मला. असं आहे की त्याची रिलेटिव्स आहेत, तर आम्हाला इथे यांच्याबरोबर म्हणजे कम्फर्टेबल व्हायला आम्हाला असं काही हे नाही. कारण की जे अननोन पर्सन्स असतात त्यांच्यावर थोडंसं कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो आणि त्रास होतो थोडासा, की कोणाला आवडेल नाही आवडेल हा एक विषय असतो. आता ह्या 2 फ्लिप्स बघूया. त्याच्या आईला एक फ्लिप मारतो, एक बेडूक मारतो. बेडूक येऊ बेडूक. निसर्गाच्या सानिध्यात एवढी मजा करून वेळ झालेला आता घरी जायचं. वाजलेले आहेत 3:15 आणि झालंय बस टाईम. ऑलमोस्ट पब्लिक तर इथे खाली झाली आहे, पण आमचं एन्जॉयमेंट थांबत नाही. पण काय करू शकतो, आपल्याकडे टाईम लिमिट आहे आणि निघायचं आता इकडनं. चला बाय बाय, भेटूया आता चेंज करून डायरेक्ट. तर मित्रांनो वेळ संपली, एन्जॉयमेंट संपला आणि आम्ही निघालो आहोत आपल्या घराच्या वाटेला. इथून आम्ही आता जाणार आहोत डायरेक्ट पनवेल. पनवेलवरून ट्रेन पकडून सरळ घरी. टाईम कधी निघून गेला काहीच कळलं नाही. एन्जॉयमेंट फुल होती. मागे फक्त नजर मारून झालं. सगळे ठार. तर ठीक आहे, एंड करायचा नाही करायचा तो बघू आपण. पण आता इथून पहिला एक स्टॉप घ्यायचा आहे तो पेजारी, जिथे वडापाव खायला थांबायचं सगळ्यांना. वडापाव खाऊन नंतर मग पुढे जाऊ आम्ही. तर चला भेटतो तुम्हाला पेजारी. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपवूया.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग संपता संपता गणपती आलेले आहेत आणि आणखीन एक ब्लॉग येईल गणपतीचा. तो यानंतर जस्ट मी अपलोड करण्याचा फुल ट्राय करणार आहे. तर तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.